बीडच्या लिंबागणेशा महाजनवाडी परिसरातील पवनचक्की कंपनीच्या परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे। चोरीसाठी आलेल्या चोरट्यांवर सुरक्षा रक्षकाने गोळीबार केला, यात एकाचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे। तर परिसरात गोळीबार झाला त्याच ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेंद्र कुमार मुधोळकर यांनी। बीड जिल्हा आणि गुन्हेगारी जणू काही हे समीकरणच बनलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजत असताना पुन्हा एकदा पवनचक्की परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये एक जणांचा जागीच मृत्यू झालाय। मी सध्या महाजनवाडी परिसरातल्या याच ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास 20 ते 25 जे चोरटे आहे या ठिकाणी आलेले होते। चोरीचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र या ठिकाणी जो सुरक्षा गार्ड होता त्यांनी सुरुवातीला त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही ऐकत नसल्याचं पाहून या सुरक्षा रक्षकांनी इथं गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये एक जखमी झाला होता आणि त्याचा मृतदेह इथून जवळपास 1 किलोमीटर अंतरावरती पोलिसांना सापडलेला आहे। या ठिकाणी जर बघितलं गेलं हे पवनचक्कीचा परिसर आहे आणि या ठिकाणी लिफ्ट आहे आणि या लिफ्ट मधून वर जो फॅन आहे त्या फॅन पर्यंत जाता येतं आणि याच ठिकाणी जो आहे सुरक्षा रक्षक जो आहे तो आतमध्ये असल्याची माहिती मिळते आणि या ठिकाणी जवळपास 20 ते 25 जणांचा जमाव आला आणि जमावाला पांगवण्यासाठी त्यांनी गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालेला आहे। कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, जीव 24 तास, बीड।